इराण इस्रायल युद्ध थांबणार का, की अजून मोठा स्फोट होणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक घेतलेला निर्णय जगाला हादरून सोडतोय. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत जगातील सर्वात तणावपूर्ण परिस्थितीबद्दल, अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाबद्दल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा शस्त्रसंधी अनिश्चित काळासाठी वाढवण्याची घोषणा केली आहे. पण इथे मोठा प्रश्न आहे, इराण आणि इस्रायल याला खरंच सहमत आहेत का? या संपूर्ण शांतता प्रक्रियेत पाकिस्तान मध्यस्थी करत आहे. इस्लामाबादमध्ये चर्चा सुरू आहे, पण अजून कोणताही ठोस निकाल लागलेला नाही. शस्त्रसंधी वाढवली असली तरी अमेरिकेने इराणवर समुद्री नाकेबंदी सुरूच ठेवली आहे. इराणच्या मते हे युद्धासारखेच आहे. इराणने स्पष्ट सांगितले आहे की त्यांनी शस्त्रसंधी वाढवण्याची मागणी केली नाही आणि जर गरज पडली तर ते अमेरिकेची नाकेबंदी तोडण्यास तयार आहेत. या युद्धात आत्तापर्यंत 5,000 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत. लाखो लोक विस्थापित झाले आहेत आणि सर्वात मोठा धक्का, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जवळपास बंदच आहे. यामुळे तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर स्टॉक मार्केटमध्ये हलचल, डॉलर्स अनस्टेबल, ऑइल प्राइस कमी झाले. जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम दिसतोय. काही दिवसापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली होती, आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल, आणि आता तेच शांततेची भाषा बोलत आहेत. तर मित्रांनो, हा खरा युद्धविराम आहे की फक्त एक राजकीय खेळी? पुढील काही दिवसात ठरेल. जग शांततेकडे जाणार की आणखी एका मोठ्या युद्धाकडे? अशा महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हा निर्णय योग्य आहे का?